सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। लीळाचरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आंब्याचं ग्रहण कसं केलं, त्या आंब्याचं ना देठ काढलं ना त्याच्यावरची साल काढली तरी पण आंब्याचं ग्रहण कसं केलं, आंबा कसा खाल्ला हे पाहिलं। आणि श्रीप्रभू महाराज कसे दाखवले सारंग पंडितांना स्वामींनी वेरूळमध्ये। श्रीप्रभू महाराज वृद्धपूरमध्ये असताना स्वामींनी सारंग पंडितांच्या विनंतीवरून सारंग पंडितांना श्रीप्रभू महाराज वेरूळ येथे दाखवले। हे चरित्र आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं। जर मागचं चरित्र तुम्ही ऐकलं नसेल, वर आय बटन मध्ये ते मी लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता। आजच्या सत्रामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी साळी वाहनाला हाट निरूपण कसा केला, चरण विहिऱ्याला गेल्यानंतर डखल्याला स्वामींनी काय शिक्षा पण केलं, आणि सुकर रोख हरण म्हणजेच रानडुकराचा जो रोष होता तो स्वामींनी हरण केला। अशा या 3 लीळा आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर सर्व चरित्र समजेल। नेहमीच्याच प्रमाणे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। काल मी प्रश्न विचारला होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा रंग कसा होता, कोणता होता। तर कोणी कोणी उत्तर दिले, कोणी व्यवस्थित दिले, कोणी काही चुकीचे दिलेत उत्तर। तर ज्यांची उत्तर बरोबर आलेली आहेत त्या सर्वांची नावं मी हे सत्र संपल्यानंतर घेणार आहे, आणि ज्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु बरोबर उत्तर नाही आले त्यांचंही खूप खूप अभिनंदन, त्यांनी प्रयत्न तर केला। तर आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कोणी कोणी उत्तर दिलेली आहेत। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 195। साळी वाहना हटू निरोपण। साळी वाहन नावाचा एक व्यक्ती होता, त्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हाट योगाचं निरूपण केलं। साळी वाहन तो महादेव रायाचा राऊत। साळी वाहन तो महादेव राजाचा राऊत होता, म्हणजेच एका सैन्याचा मुख्य, म्हणजे एक 5-25 सैन्य असेल त्याचा तो मुखिया होता, त्याला राऊत असं बोलायचे, एका सैन्याच्या तुकडीचा प्रमुख। तो गोसावियांच्या दर्शनासी आला। गोसावियांसी कैसा अवसरू असे म्हणून कवना एका ते पुसिले। तो साळी वाहन स्वामीच्या दर्शनाला आला आणि स्वामींना कसा अवसर आहे म्हणून एका व्यक्तीला विचारलं त्याने। तेही म्हणितले ना गोसावियासी आरोगण होती असे। साळी वाहन म्हणतो, साळी वाहनाला तो व्यक्ती म्हणतो की स्वामी जेवत आहेत। मग बाहेरी पट्टी साळे बैसला। बाहेर पट्टी शाळेवर तो साळी वाहन बसला। नाडी फुंकू लागला। नाडी फुकायला लागला म्हणजेच एक योगाचा प्राणायामाचा प्रकार। तो नाडी फुंकुनी बैसे। नाडी फुंकून बसायचा। नाडी फुंकोनी उठे। नाडी फुंकूनच उठायचा। नाडी म्हणजे काय, या नाकामध्ये जे नाड्या असतात, एक सूर्यनाडी एक चंद्रनाडी। उजव्या बाजूचं जे नाकाचं छिद्र असते त्याला सूर्यनाडी, आणि डाव्या बाजूला जे छिद्र असते नाकाचं त्याला चंद्रनाडी बोलतात। हे सूर्यनाडी आणि चंद्रनाडी शरीरासाठी फार महत्त्वाचे आहेत। ज्याप्रमाणे आपण आपल्या वाहनामध्ये, 4 व्हीलरमध्ये किंवा आपल्या घरामध्ये AC लावत असतो, एअर कंडिशनर, उन्हाळा असेल तर AC थंड हवा फेकते आणि घराला थंड करते। आपण गाडीमध्ये पण AC लावतो, आणि ज्यावेळेस आपल्याला गरम हवा पाहिजे त्यावेळेस आपण गरम हवा चालू केली, हीटर चालू केलं की गाडी गरम होऊन जाते। तर हे जसं काम करते एअर कंडिशनर AC, त्याप्रमाणे हे 2 नाकपुड्या म्हणजे आपल्या शरीरासाठी देवाने दिलेल्या एस्या आहेत। आता एस्या कशा आहेत, तर जे सूर्यनाडी आहे, जो व्यक्ती निरोगी आहे त्या व्यक्तीची सूर्यनाडी जास्त चालते हिवाळ्याच्या दिवसामध्ये। म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीराचं तापमान जास्त वाढलेलं पाहिजे आणि त्यामुळे सूर्यनाडी जास्त वेळ चालू राहते। सूर्यनाडी का बोलतात, ही नाडी म्हणजेच आपल्या नाकाचं जे उजवं छिद्र आहे
ही नाकपुडी जर जास्त चालू राहिली तर ते सूर्यनाडी आहे आणि त्यामुळे शरीरातलं तापमान वाढत असते, म्हणून त्याला सूर्यनाडी बोलतात. आणि ज्यावेळेस उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जो व्यक्ती निरोगी आहे त्याचं आपोआप हे जे सायकल आहे व्यवस्थित चालत असते. सूर्यनाडी चंद्रनाडी एकदा एक चालू राहते, एकदा बंद राहते, एकदा एक चालू राहते, एकदा एक बंद राहते. आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीर थंड राहिलं पाहिजे म्हणून डावी नाकपुडी जरा दीर्घ काळ चालत असते शरीर थंड करण्यासाठी, आणि म्हणून तिला चंद्रनाडी असं बोललेलं आहे. तर असे नाड्या व्यवस्थित फुकून हा व्यक्ती बसत असतो. गोसावी असी आरोगण झाली मग गोसावी बाहेरी बिजे केले. स्वामींना आरोगण झाली मग स्वामी बाहेर आले. आसन झाले, आसनस्थ झाले स्वामी. तेने दंडवत केले श्रीचरणा लागला मग गोसावी ते पुसले जी जी हटू जाण. मग तो स्वामींना दंडवत करतो, पाया पडतो, स्वामींजवळ बसतो आणि स्वामींना विचारतो, तुम्ही हटू जाणं, तुम्हाला हटयोग माहिती आहे का? गोसावी श्रीमुकुटे निराकरले. स्वामी म्हणतात आम्हाला माहिती नाही. फक्त श्रीमुकुटाने डोक्याने नकारार्थी मान हलवतात आणि म्हणतात आम्हाला माहिती नाही. तरी गोसावी काळजी. तर मग स्वामी काळजी म्हणजे काय आहेत बरं? सर्वज्ञ म्हणितले हे ने आम्हाला माहिती नाही. गोसावी ते आते पुसले. मग स्वामीच विचारतात त्याला, तुम्ही जाणा. तीही म्हणितले तरी काळजी. स्वामी त्याला विचारतात तुम्हाला येतो का हटयोग? तो म्हणतो तरी काळजी म्हणजे अरे आम्हाला येणार नाही तर कोणाला येणार? हटू तो आम्हीची जाणो की अरे हटयोग तर आम्हालाच माहिती आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात पाव येथ बोला पाव. ठीक आहे, सांगा हटयोग कसा असतो. बोलो लागले. मग बोलायला लागला तो हटयोग कसा असतो असं साळवाहन बोलायला लागला. जारकू पूरकू कुंभकू त्राटकू हटातळी वळित पळित धरे. तर हा जो साळीवाहन आहे तो सांगायला लागला कसा असतो हटयोग तो. जारकू हा एक प्रकार आहे असं सांगतो तो, म्हणजे जिरवणे, ती एक प्राणायामाची योगक्रिया आहे. पूरकू म्हणजे बाहेरचा श्वास हळूहळू आत घेणे. कुंभकू म्हणजे आपण प्राणायाम करत असतो रेचक कुंभक पूरक असते की नाही, त्या प्रकारचा प्रकार आहे हा. कुंभकू म्हणजे तो जो श्वास घेतलेला आहे तो आतमध्ये तसाच थांबून ठेवणे, कुंभक करणे. त्राहटकू म्हणजे दृष्टी जी आहे ते एकदम अशी ताठ ठेवणे, एक टक्क बघणे. हटातळी वळित पळित धरे. आणि मग साळीवाहन म्हणतात की असा हट केल्याने वळित म्हणजे जे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि पळित म्हणजे केस जे पिकतात म्हणजेच पांढरे होतात ते धरे म्हणजे काय तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि केस पांढरे होत नाहीत. हे हटाचा एक फायदा आहे. सर्वज्ञ म्हणितले ऐसा जरी हटू तुम्ही जाणा तरीही हे ऐसे काही. स्वामी म्हणतात तुम्ही जर हे हट असं जाणता तर मग हे असं काय आहे बरं? म्हणून श्रीकरीची आंगुळ्या कानसुलाकडे दाखविले. आणि मग स्वामींनी हाताच्या आंगुळ्याने कानाकडे त्यांचे बोट दाखवले की हे जे केस आहेत कानाच्या वरचे हे कसे काय पांढरे झाले बरं? तयाचे कानसुले नाव एक म्हातारी झाली होती. कानसुले पिकली होती त्यांचे, तीही म्हणितले. आणि मग साळीवाहन म्हणतो नाजी हा आमचा अप्रयत्न. नाजी हे आमचा अप्रयत्न आहे. वास्तविक पाहता हटयोग केल्याने हे सर्व धरले जाते, परंतु आमचे केस पांढरे झाले म्हणजे आमचा अप्रयत्न झाला, आम्ही पूर्ण करू शकलो नाही बरोबर आचरण त्याचं. यावरी गोसावी उगेची राहिले. स्वामी गप्प बसतात, काहीच बोलत नाहीत. मग सर्वज्ञ म्हणितले आणि मग स्वामी बोलायला लागतात. हटू तो काही ऐसा. हट काय असा असतो का हटयोग? हटू तो ऐसा की हट तो असा असतो. मग गोसावी हटू निरोपिला. आणि मग स्वामींनी हटयोग कसा असतो त्याचं निरूपण केलं. हटे वय स्तंभे वळित पळित वैसा जिने मृत्य जिंपती. हटू अभ्यासिताची वळित पळित धरे मा अभ्यासित या काही म्हणावे असे. मग स्वामींनी व्यवस्थित त्यांना निरूपण केलं की या हटयोगामुळे वयस्तंभे म्हणजे वय जे आहे ते जिथल्या तिथंच थांबते. वैसाजिने वयाला जिंकल्या जाते. मृत्यू जिंपती म्हणजे मृत्यूलाही जिंकल्या जाते. म्हणजेच काय, याचा अर्थ असा धरू नका की मृत्यूला जिंकल्या जाते म्हणजे माणूस अमर होतो असा अर्थ नाही. तर अपमृत्यू जो येत असतो मध्येच अवांतर, काही बिमारी झाली, काही रोग झाला तर माणूस मरून जातो, तर असा अपमृत्यू येत नाही असं स्वामींना इथे म्हणायचं आहे. अभ्यासाच्या सुरुवातीलाच हे सर्व प्राप्त होते आणि जो माणूस ज्या माणसाचा अभ्यास झालेला आहे तर त्याला तर साहजिकच आहे ते काही होणारच नाही.
साळी वाहन म्हणितले. ज्यांना अभ्यासाची सुरुवात केली त्याला हे सर्व प्राप्त होते, आणि ज्याचा अभ्यास कंटिन्युअस चालूच आहे तर त्याला हे होते हे काय म्हणावं लागते का वेगळं, असं स्वामी म्हणतात. साळी वाहने म्हणितले जी जी हे आम्ही परिसोनेणो मा बोलोनी काय. साळी वाहन म्हणतो जी जी आम्ही हे आतापर्यंत ऐकलंच नाही, तर बोलणार कुठून. हे गोसावीची बोलावे आणि गोसावीची परिसावे. हे स्वामींनीच ऐकावं, स्वामींनीच बोलावं. ए तुलेनी त्याचा गर्व गेला, एवढ्याने त्याचा गर्व होता तो गेला. मग गोसाव्यासी दंडवत घातले, श्रीचरणा लागला मग निघाला. आणि मग तो साळीवान स्वामींना दंडवत घालतो, पाया पडतो आणि निघून जातो. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 196. चरणविहिरा डखलया शिक्षापण. चरणविहिरा जो होता त्याच्या निमित्ताने स्वामींनी डखल्याला शिक्षापण केलं. तर शिक्षापण का केलं ते समोर चरित्रामध्ये सविस्तर येणार आहे. एकोदी डखले धोत्र धुवावया उपरकुंडीयेसी गेले. एके दिवशी हे जे डखले आहेत हे डखले धोतर धुण्यासाठी उपरकुंडीयेकडे गेले, म्हणजे वरच्या कुंडाकडे गेले. धोत्रे धुनी चरणविहिर्यावरुणी आले. धोत्र धुवून चरणविहिर्यावरून आले. तव चरणविहिरा देखिला. चरणविहिरा त्यांना दिसला. काही पा वरी पाणी नाही खाली पाणी नाही. तो म्हणतो की वरी पाणी नाही खाली पाणी नाही, मध्येची पाणी कायसे. हे मध्येच या चरणविहिराला पाणी कसं आहे. आणि म्हणती ये चरणविहिराचे उदक उपसिजे तरी जे तुके काही ते तुकेची ऐसे ऐकी जे. मग तो म्हणतो की असं आम्ही ऐकून आहोत की या चरणविहिराचं पाणी जेवढं उपसलं, कितीही उपसा त्या चरणविहिरातलं पाणी कितीही उपसल्यानंतर जेवढ्याला तेवढंच पाणी त्या चरणविहिरामध्ये राहते, असं आम्ही ऐकलेलं आहे. ते साच की लटके ऐसे पाहो पा. ते खरं आहे की खोटं आहे आपण बघूया आज. म्हणून पाणी उपसवरी गाले. आणि असं म्हणून डकले जे आहेत ते पाणी उपसायला लागले. पाणी उपसिता दोही हाता कांडर आले. पाणी उपसता उपसता दोन्ही हाताला त्यांच्या कांडर आलं, म्हणजे हात काम करत नव्हते. जसं आपण म्हणतो की हाताला मुंग्या आल्या, हात भरून आला, त्याप्रमाणे त्यांच्या हाताला कांडर आलं. एवढा हात थकून गेला की काम करायलाच तयार नाही हात, तरी पण पाणी काय हटत नव्हतं. घाटाखाली पाणी उतरले. घाटाच्या खाली पाणी उतरलं तरी पाणी ते तुकेची तरी तेवढ्याला तेवढंच पाणी. मग भुकैले कोमाईले से गोसाविया पासी आले. मग लागली भूक. कोमाईले म्हणजे तोंड पण एवढंसं झालं, परिश्रम करून खूप मेहनत झाली, थकून गेले आणि असे स्वामींपाशी आले. दंडवत घातले श्रीचरणा लागले. स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. सर्वज्ञ म्हणितले उशिरू कांगा लाविला डकलेया. स्वामी म्हणतात डकले हो, कशामुळे उशीर लागला तुम्हाला. जी जी मी चरणविहिर्यासी गेला होता. डकले सांगायला लागतात काय प्रकरण घडलं ते. जी जी मी चरणविहिर्याकडे गेलो होतो. तव चरणविहिराचे पाणी अनमित म्हणिते ते काही साच. जे चरणविहिर्याचं पाणी आहे ते पाणी अनमित म्हणजेच काय तर मोजता येत नाही असं पाणी आहे असं बोलतात. मग ते खरं आहे का हे पाहण्यासाठी मी उपसायला बसलो, तिथं पाणी उपसायला लागलो. घाटाखाली पाणी उतरले दोही हाता कांडर आले. एवढं पाणी उपसलं, एवढं पाणी उपसलं, घाटाच्या खाली पाणी व्हायला लागलं, हाताला कांडर आलं. परी पाणी ते तैसेची. त्या आपविहिर्यातलं पाणी काय संपायला तयारच नव्हतं. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात ऐसा अंतू न पाहिजे किंगा डखलेया. स्वामी त्यांना सांगतात की असा अंत कधीही पाहू नये. पूर्वार्ध लीळा क्रमांक 197. शुकर रोखू हरण. रानडुकराचा जो रोष होता त्याचं हरण स्वामींनी केलेलं आहे. एकोदी गोसावियांसी उदयाचा पूजा सुरू झाला. मग गोसावी कान्हाळ्याकडे विहरणासी बीजे केले. एके दिवशी स्वामी सकाळी सकाळी पूजावसर झाल्यानंतर कान्हाळ्याकडे विहरणासाठी गेले. महादेराये ते रान राखीचे राखिले होते. महादेव राजाने ते जे रान होतं ते राखणाचं म्हणजे राखून ठेवलेलं होतं. तेथोनी सोरू निघाला. तिथून एक रानडुक्कर निघालं. तो गोसावी आऊजूची आला. तो सरळ स्वामींकडे स्वामींच्या अंगावर यायला लागला. भक्तजन म्हणायला लागले जी जी सोरू आला. भक्तजन म्हणायला लागले अरे देवा देवा, हे इथं तर आपल्याकडे आता रानडुक्कर येत आहे आपल्या अंगावर. म्हणून भक्तजन भियाले. भक्तजन भियायला लागले.
ते अवघे पळाले, सर्व भक्तजन पळाले. गोसावी उभेची, स्वामी तिथेच उभे होते. तव सोरू आला, ते जे रानडुक्कर होतं ते स्वामी समोर आलं. गोसाविया पासी उभा राहिला, स्वामींजवळ उभा राहिला. गोसावी ऐसा दृष्टी अवळोकिला, ते रानडुकर स्वामी जवळून उभं राहिलं. स्वामींनी त्यांना अवलोकन केलं त्या रानडुकराला. रोखू हरला, त्या रानडुकराच्या ज्या दिमागामध्ये जे रोष म्हणजे राग होता तो स्वामींनी हरण केला. आणि तो भुई हुंगत हुंगत ऐसा निगवणी गेला. आणि मग तो जो डुक्कर होतं ते डुक्कर भुई हुंगत हुंगत वास घेत 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 निघून गेला. गोसावियासी जगतुकेचा देऊळी आसन झाले. जगतुकेचं जे देऊळ होतं त्या देवळामध्ये जाऊन स्वामी बसले. मग भगती जने आली, मग भक्तजन आले. गोसावियासी सामोरे हो लाजती, स्वामींच्या समोर यायला भक्तजन लाजायला लागले. सर्वज्ञ म्हणितले काय गा बिहाले ती, स्वामी म्हणतात का हो खूप घाबरलात का तुम्ही. मग तीही म्हणितले, भक्तजन म्हणतात काय जी आम्ही पापी. मग भक्तजन म्हणतात जी जी आम्ही पापी आहोत. गोसाविया ते सांडोणी गेलो, आम्ही तुम्हाला सोडून इथून पळून गेलो म्हणून आम्ही पापी आहोत. गोसाविया असता आम्हा काहीसे भय, स्वामी असताना आम्हाला कशाचं भय आहे बरं. मग गोसावी मढासी बीजे केले, मग स्वामी मढाकडे निघून गेले. भक्तिजनी बाईसा पुढा सांगितले, बाईसी म्हणितले पोरे हो बाबा ते कैसे सांडुणी गेले ती. मग बाईसा म्हणतात भक्तजन आणि स्वामी सर्व बिढारावर गेले. भक्तजनांनी बाईसांना सांगितलं की असा असा प्रकार घडला, आम्ही पळून गेलो. रानडुकर स्वामींच्या अंगावर आलं, स्वामींनी त्याला शांत केलं आणि तो भुई हुंगीत हुंगीत गेला. यावर बाईसा म्हणतात की पोरे हो बाबा ते कैसे सांडूनी गेले ती, देवाला तुम्ही सोडून कसे काय गेलात बरं. बाबा असता तुम्हासी काही होत असे, स्वामी असताना तुम्हाला काहीतरी झालं असतं का, तुमच्या केसालाही धक्का लागला नसता. बाईसा कोपोसरले, बाईसांचा कोपोसरले म्हणजे राग संपला, म्हणजे बाईसा जेवढं रागवायचं होतं ते रागवल्या. आणि मग सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात बाई पळे तो काही मागोता परतो नला आहे. स्वामी म्हणतात बाई भक्तजन पळून गेले तरी गेले काय हरकत नाही, परंतु जो पळून गेलेला असतो तो परत येऊ शकतो असं स्वामी सांगतात. पळे तो परतोला आहे म्हणजे जो पळून गेलेला आहे तो परत येत असतो. परतले पहानिके, बघा ते परत आले आमच्याकडे, दुसरीकडे गेले नाही तर परत परमेश्वराकडेच आलेले आहेत. पहानिके म्हणजे सगळं व्यवस्थित आहेत, चांगलं झालं. मग बाईसी म्हणितले, मग बाईसा म्हणतात पोरे हो आजी पाणी दिवा पाजळला होता. बाईसा म्हणतात पोर हो आज पाणी दिवा पाजळला होता, म्हणजे काय झालं असतं याचा अर्थ काय. तेलाने तर दिवा पाजळतो, तेल टाकलं दिव्यामध्ये पेटवलं तर दिवा पेटतो, परंतु ते जर दिव्यामध्ये पाणी टाकलं पेटवतो म्हणलं तर पेटल्या जाते का नाही. पाण्याने दिवा पाजळला म्हणजे काय ते विजून गेला असता. म्हणजे आज जर आपल्याला स्वामी सोडून गेले असते तर काय झालं असतं, कमी जास्त काय झालं असतं. तर स्वामींची इच्छा होती म्हणून ते डुकराचा रोष हरण केला, तो निघून गेला. परंतु असं काही घडलं असलं तर काय केलं असतं आपण, असं बाईसाहेब भक्तजनांना विचारतात. तर हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. समोरची लीळा जी आहे ती एवढी मोठी आहे, किमान उद्या जर मी हे चरित्र सांगायला गेलो तर 45 मिनिटं ते 50 मिनिटं लागतील. त्यामुळे आज मी ते चरित्र चालू करणार नाही. उद्याच्या सत्रामध्ये ते आपल्याला पूर्ण चरित्र श्रवण करायचं आहे. अदंडीनाथाचं सामर्थ्य काय होतं ते स्वामी सांगतात. खूपच छान कथा आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. या अदंडीनाथाचं सामर्थ्य कथन देव कसे करतात हे बघूया. हे चरित्र स्वामींचं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आजच्या सत्रातलं. लगेच लाईक करा या व्हिडिओला, अजून लाईक केलं नसेल तर. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. कालचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर जे कोणी दिलं त्यांची मी नावं टिपून घेतलेली आहेत, लिहिलेली आहेत. त्याचं मी सर्व सविस्तर नावं सांगणार आहेत. कालचा प्रश्न होता स्वामींचा वर्ण कोणता, म्हणजे स्वामी कोण्या रंगाचे होते. तर स्वामींचा रंग होता चांपे गौर. चाफ्याचं जे फुल असते त्या चाफ्याच्या फुलामध्ये जो पिवळसरपणा असतो, हळदीसारखा पिवळसरपणा नसतो, तो काही वेगळाच एक पिवळसरपणा असतो, त्या रंगाचे स्वामी गोरे होते. काही भक्तजनांनी, काही आपल्या
की ते गोरे होते, फक्त एवढंच कमेंट केली आहे. परंतु मी त्या सर्व भक्तांना सांगू इच्छितो की गोऱ्या गोऱ्यामध्ये फरक असते. काही गोरे असतात एकदम पांढरे फटकच असतात, त्याला कर्पूर गोर म्हणतात. काही गोरे असतात एकदम टमाट्यासारखे लाल, गाजरासारखे लाल असतात, त्याला आरक्त गोर म्हणतात. आणि स्वामी जे होते ते चांपे गोर म्हणजे पिवळसर गोरे होते, एकदम दिसायला चांगले. तर गोरेपणामध्ये पण असा फरक असतो आणि त्यामुळे बरोबर उत्तर दिलेलं आहे फक्त चांपेगौर जे बोललेले आहेत त्यांची उत्तर बरोबर आहेत. बाकीच्यांनी फक्त गोरे असं उल्लेख केलेला आहे. तर आता नेमकं गोरावरनं कसा समजावा मी? त्यामुळे 3 प्रकारचे गोरे आहेत, कर्पूर गोर, आरक्त गोर, चांपे गोर. यापैकी कोणतं तरी एक गोर सांगायला पाहिजे होतं तुम्ही. तर ज्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांची नावं पुढील प्रमाणे: दत्तात्रेयजी महाले, धुराजी शेकूकर, रंजनाताई पटेल, दिगंबरजी नेमाडे, दिव्याताई यांनी पण बरोबर उत्तर दिलेलं आहे. भरतजी खरबे यांनी पण बरोबर उत्तर दिलेलं आहे चांपे गौर. मधुकरजी चौधरी, शुभांगीताई खामणेकर, डॉक्टर रवीजी पटेल, युवराजजी भालेराव, प्रशांतजी पावशेरे, योगिताताई देशमुख, वैभवजी तडस आणि विजय पवार, अशा या सर्वांनी एकदम बरोबर उत्तर दिलेले आहेत. या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आजच्या सत्रातला प्रश्न आहे की स्वामींनी जे म्हटले की असा अंत पाहू नये, तर त्या डखल्यांनी असं कोणतं काम केलं होतं की स्वामी त्यांना डखल्यांना म्हणतात की असा अंत पाहू नये? तर त्या डखल्यांनी काय काम केलं हे मला सविस्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की स्वामी त्यांना शिक्षा पण करतात की असा अंत पाहू नये. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. अदंडीनाथाचं सामर्थ्य काय होतं हे स्वामी सांगतात स्वतःच्या श्रीमुखातून. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.